गर्दी वाढत असल्यामुळे इथं 30च्या वर स्पीड नसतो. तुम्ही निघाले तर एक 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर जायला अर्धा पाऊण तास लागतो. हां, सेफ्टीसाठी पुढच्यानी हेल्मेट घालायला पाहिजे. ह्याला पुणेकर असो की आम्ही माझं वैयक्तिक मत सांगतो की ठीक आहे, पण मागच्या प्रवाशाला यांनी हेल्मेट सक्ती करू नये. हेल्मेट सक्ती केली आहे, त्यात वावगं असं काही नाही आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे महत्त्वाचं आहे. तसं चांगलं आहे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, पण त्याचबरोबर त्यांनी रस्त्याची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रस्त्यात अधूनमधून येणारे खड्ड्यांमुळे पण जे जर्क बसतात ते खूप त्रासदायक आहे. हेल्मेट सक्ती मला नाही पटत आहे. आता बघा आता काय प्रत्येक सरकार येते नवीन काहीतरी काढते. मला असं वाटतं फक्त सिटीमध्ये हा रूल पाळला पाहिजे, कारण सिटीमध्ये गर्दी वगैरे असते आणि आउट ऑफ सिटी हा रूल नसला पाहिजे. और पीछे वाले कुछ संबंध नहीं है, आगे का मेन कंपल्सरी छोड़ो और पीछे का कुछ संबंध नहीं है. बट मेन चीज मैं बोलता आपको, मेन ट्रैफिक रूल को संभालो, वो मेन आहे. जवळची ठिकाणं असतात क्लोजमध्ये, त्याला काय हेल्मेटची काही गरज नसते. आता मी गिरणीत काही गेलो, ग्रोसरी आणायला गेलो, ते हेल्मेट घालून जाणं शक्य नाही. काहीतरी बाउंड्रीज ठरवलं तर जास्त योग्य होईल. राज्यात आता दुचाकी चालकासोबतच सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती करण्यात आले आहे आणि तसे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाने काढले आहे. एवढंच नाही तर जो मागे बसणारा जो व्यक्ती असेल त्याचाही दंड पुढे असणाऱ्या दुचाकी चालकाला सोसावा लागणार आहे. यावर पुणेकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पण आपण पाहणार आहोत. मात्र वाहतूक कोंडी किंवा हेल्मेट सक्ती या सगळ्याला पुणेकर त्रासलेच आहेत आणि हेल्मेट सक्तीला आतापर्यंत पुणेकरांनी कायम विरोध केलाय. त्यामुळे आपण पुणेकरांसोबत आहेत. सहप्रवाशालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे आणि दुचाकी चालकाला तर आहेच, पण दंड दुचाकी चालकाला बसणार आहे. माझं एक असं म्हणणं आहे, एक प्रांजळ मत सांगतो तुम्हाला की पुण्यामध्ये बाहेर न येणारी लोक की इथं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत चाललेलं आहे, स्मार्ट सिटी होत चालली. गेल्या 10 वर्षात एवढं छान कामं मोदी साहेबांनी केलेली आहेत, एवढं छान इथं नोकऱ्या येतात, तर लोंढे वाढत चाललेले आहेत. नो डाऊट सगळ्यांनी यायला पाहिजे. इथं बिझनेस आहे, इथं चांगले नोकऱ्या आहेत, तर गर्दी वाढत असल्यामुळे इथं 30च्या वर स्पीड नसतो. तुम्ही निघाले तर एक 4-4 किलोमीटर 5-5 किलोमीटर जायला अर्धा पाऊण तास लागतो. हां, सेफ्टीसाठी पुढच्यानी हेल्मेट घालायला पाहिजे. ह्याला पुणेकर असो की आम्ही माझं वैयक्तिक मत सांगतो की ठीक आहे, पण मागच्या प्रवाशाला यांनी हेल्मेट सक्ती करू नये, हे असं आमचं मत आहे. कारण मागे जर नाही घेतलं तर तुम्हाला दंड बसू शकतो. दंड नाही, हे चुकीचं आहे. हां, पुण्यात तुम्ही बघा आत्ता इथं समोर बघा किती गर्दी आहे. 30-40च्या वरती स्पीड कोणाचा नसतो. त्यामुळं सेफ्टीच्या दृष्टीने चालकांनी घालणं हे योग्य आहे, पण मागच्याला घालणं हे अन्यायकारक होईल. ज्या प्रकारे राज्य सरकारने मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्ती केली आहे, त्यात वावगं असं काही नाही आहे, पण त्याची अंमलबजावणी कशी होते ते पाहणे महत्त्वाचं आहे. कारण आजपर्यंत हेल्मेट सक्ती तर होती, पण प्रत्येक गावात हेल्मेट सक्ती होतेच किंवा प्रत्येक रस्त्यावर हेल्मेट सक्ती होतेच. हे एवढं अजून योग्यपणे अंमलबजावणी नाही झाली. पण मागे जो बसणार आहे त्याचा दंडही समोर जो चालवणार आहे चालक आहे त्याच्यावर बसणार आहे, कारण गाडीवर हा दंड बसणार. जर आपण गाडीवर डबल सीट घेत आहोत तर ती जरूर ती गाडी मालकाची जबाबदारी आहे की ते त्याच्यासोबत जो आहे त्याची काळजी घेणं किंवा त्याचा सिक्युरिटी कन्सर्न हा त्याचाच कन्सर्न आहे. तर दंड कोणावर लागतो हा जरूर यावर विचार व्हावा, पण ज्या प्रकारे हेल्मेट सक्ती केली आहे ती बरोबर आहे. पुण्यात दुचाकी स्वाराच्या मागे जो बसणार आहे त्याला देखील हेल्मेट कंपल्सरी करण्यात आलं आहे. राज्य सरकारने किंवा राज्याच्या वाहतूक विभागाने हा फतवा काढला. तसं चांगलं आहे सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यूनी, पण त्याचबरोबर त्यांनी रस्त्याची पण काळजी घेणं खूप गरजेचं आहे. रस्त्यात अधूनमधून येणारे खड्ड्यांमुळे पण जे जर्क बसतात ते खूप त्रासदायक आहेत. हेल्मेट सक्ती योग्य आहे, कारण जो मागे बसणार आहे त्यांनी जर हेल्मेट घातलं नाही ना तर समोरच्या व्यक्तीला तो दंड सोसावा लागणार आहे, कारण गाडीवर दंड पडणार. हा, तसं पैशावाईज थोडं त्रासदायक आहे, पण सेफ्टी पॉईंट ऑफ व्ह्यू करेक्ट आहे. ठीक आहे, म्हणजे रस्ते चांगले केले तर ठीक आहे, पण पैसे जरा दंडाचा थोडा विचार करायला पाहिजे. राज्यात आता जो कोणी दुचाकी चालक असेल त्याच्या मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तुमचं काय मत आहे त्यावर? तुम्ही मागे बसणाऱ्याला म्हणताय, माझं म्हणणं आहे की पुढे बसणाऱ्यालाही नको आहे. मी लोकल राहणारा इथला आहे, मी उद्या मंडईत वगैरे चाललो असलो तर ते हेल्मेट सांभाळू का भाजी सांभाळू हा मोठा प्रश्न आहे. हा, तुम्ही हायवेला वगैरे गेला तुम्ही कंपल्सरी करा, पण हे बरोबर मनाला पटत नाही आपल्या. आता आम्ही एवढे वर्ष हेल्मेट वापरलं, पण आता हे लोकल राहणाऱ्या लोकांना आवश्यकता नाही त्याची काही. याच्यात दुसरं देखील म्हणणं आहे त्यांचं की जो दंड आहे तो गाडी चालकाला बसणार आहे, कारण गाडीवर दंड असणार आहे. नाही, बरोबर आहे ना, गाडी चालक नेणार म्हणजे त्याचाच माणूस नेणार, मग ते दोघांना हेल्मेट घेणार तो घेतलं तर. बाहेरचा तो असा कुणी हात केला आणि त्याला घेतला आणि त्याचं हेल्मेट नाही त्याचा दंड तो कशाला भरेल, साधा प्रश्न आहे.
हेल्मेट सक्ती नकोच आहे. हेल्मेट सक्ती मला नाही पटत आहे. आता बघा आता काय प्रत्येक सरकार येते नवीन नवीन काहीतरी काढते. कुणाची मंत्र्यांची दुकानं आहेत म्हणून ते हेल्मेट चालू करतायत. दिस इज नॉट फेअर. हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे मागे बसणाऱ्याला आणि समोर बसणाऱ्याला दोघांनाही. पण याच्यात असं आहे की मागे जो बसेल त्यांनी जर हेल्मेट घातलं नाही तर गाडीच्या चालकाला दंड होणार आहे. काय नेमकं म्हणणं आहे? एका वेळी हे बरोबर आहे. मेन म्हणजे मला असं वाटतं फक्त सिटीमध्ये हा रूल पाळला पाहिजे. कारण सिटीमध्ये गर्दी वगैरे असते आणि आउट ऑफ सिटी हा रूल नसला पाहिजे. फक्त सिटीमध्ये हा रूल कंपल्सरी केला पाहिजे. दुचाकी स्वाराबरोबरच मागे बसणाऱ्याला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. नेमकं काय म्हणणं आहे? ते योग्य आहे की चुकीचं? ह्यामध्ये गाडी चालवणाऱ्याला ठीक आहे. म्हणजे जर पाठीमागं बसणाऱ्या दोघांना शक्य नाही आहे. एकट्याला जर गाडी चालवतोय त्याला सक्ती असावी, त्याला विरोध नाही आहे. पण दोघांना शक्य नाही आहे. पण याच्यात असं आहे की मागे जो बसणारा असेल त्यांनी जर हेल्मेट नाही घातलं तर तुझ्यावर दंड होणार आहे. कारण गाडीच्या नंबरवर ते दंड जाणार. नाही ते शक्य नाही आहे ना दोघांना. जर पाठीमागचा घालून बसतोच ना असं. प्रत्येकाला स्वतःचं हेल्मेट घेऊनच फिरावं लागेल पण ते शक्य नाही आहे तेवढं. सक्तीचं नसावं दोघांना. जे गाडी चालवतोय किंवा गाडी चालवणाऱ्याला सक्तीचं असावं त्याला विरोध नाही आहे. पण दोघांना नसावं. हेलमेट से प्रॉब्लम क्या है? एक तो ट्रैफिक रूल को संभालो, एक दूसरा पॉइंट सिग्नल को भी आता, हॉर्न मारता, 2 पॉइंट. तीसरा पॉइंट हेलमेट कंपल्सरी है, वो भी कंपल्सरी है. मेन चीज़ है ट्रैफिक खुद संभालो पहला. वो पीछे जो बैठने वाला इंसान है उसको भी हेलमेट कंपल्सरी किया. और तो पीछे वाला कुछ संबंध नहीं है. आगे का मेन कंपल्सरी करो, और पीछे का कुछ संबंध नहीं है. बट मेन चीज मैं बोलता आपको, मेन ट्रैफिक रूल को संभालो. वो मेन नहीं. ट्रैफिक रूल समाया, सब जन हेलमेट को पहनता. ट्रैफिक रूल नहीं समाया, हेलमेट की तो समझने वाला. वो तो सोचो. मेन रूल 1 पॉइंट आपको बोला, 2 पॉइंट भी आपको बोला, तीसरा पॉइंट आपको बोला. अब एक तीसरा पॉइंट तीनों भी पॉइंट करेंगे, दैट्स वेरी सक्सेसफुल. नहीं करेंगे के फायदे काय देन. ये प्रॉब्लेम वही आहे. आपल्यासोबत काही पुणेकर आहेत, काही मुंबईकर पण आहेत. हेल्मेट सक्ती मागे बसणाऱ्याला केली आहे. तुमचं काय मत आहे? हां, ॲक्च्युली मी मुंबईत राहतो. मुंबईमध्ये तर पुढचं तर जवळजवळ 98% लोक घालतात हेल्मेट. मागचं तेवढे घालत नाही. पण आता तुमच्या पुण्यामध्ये जर 20 आणि 30च्या स्पीडने जर स्कूटर चालवत असेल तर ठीक आहे. मागच्याने नाही घातलं ते झालं. पण आपल्या सेफ्टीसाठी घालणं खूप गरजेचं आहे. पण त्याचा दंड जो आहे ना तो दुचाकी चालकाला बसणार. अच्छा, दुचाकी झालं बस आहे. हां, पण त्याच्यासाठी त्याचं लाईफ तर सेव्ह होणार आहे ना. त्याच्यासाठी तर त्याने घालणं कंपल्सरी आहे. म्हणजे योग्यच आहे मी तर म्हणेन. हवं तर लाईट वेट हेल्मेट घालावं. जर मागच्याने पण लाईट वेट हेल्मेट घालावं की जेणेकरून त्याला पण वजनात की पुण्याबद्दल बोलतो मी. जवळची ठिकाणं असतात क्लोजमध्ये त्याला काय हेल्मेटची काही गरज नसते. आता मी गिरणीत काही गेलो, ग्रोसरी आणायला गेलो, ते हेल्मेट घालून जाणं शक्य नाही. काहीतरी बाउंड्रीज ठरवलं तर जास्त योग्य होईल की एक ठराविक बाउंड्रीच्या बाहेर. आता या डेक्कनच्या इथल्या इथे हेल्मेट कारण गाडीला स्पीड नसतो. जेव्हा गाडीला स्पीड असतो तेव्हा जास्त धोका असतो. ॲक्सिडेंट झाल्यानंतर सिरियस इंजरीचा धोका असतो. पण जवळपासच्या ठिकाणाला काही एवढी गरज नाही आहे. तुमचं काय मत आहे? हेल्मेट घालणं ठीक आहे. जरी कंपल्सरी केलं असेल तर सिक्युरिटी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप चांगलं आहे. कारण बाकीच्या भागापेक्षा जर डोक्याला लागलं तर पूर्णपणे माणूस हे होतो. तो केअर होणं जास्त आहे. त्याच्यामुळे हेल्मेट जरूर कंपल्सरी करावं म्हणजे मला तरी वाटतं. आणि जसे म्हणाले तसे प्रॉपर सिटीमध्ये पुण्यामध्ये एवढं ट्रॅफिक नसतं. पण आउटस्कटला तर लोक खूप वेगाने जातात. डोक्यावर जर पडलं लागलं तर खूप हार्मफुल आहे. त्याच्यामुळे मागच्याला आणि जास्त करून पुढच्या बऱ्याच केसेसमध्ये मागच्यालाच लागतं. म्हणजे मागच्याला पण आवश्यकच आहे. दोघांनाही हेल्मेट सक्ती करावी अशी जो काही आदेश आहे तो राज्याच्या वाहतूक विभागाने काढला आहे. पण पुणेकरांच्या याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहे. एकतर वाहतूक कोंडी आहे, वाहतुकीचे नियम पाळले जात नाही आहेत असं पुणेकरांचं म्हणणं आहे. त्यामुळे हेल्मेट सक्ती करून काही उपयोग नाही आहे. पण सेफ्टी जर बघितलं तर हेल्मेट सक्ती करावी अशा दोन्ही प्रकारच्या संमिश्र प्रतिक्रिया पुणेकरांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. कॅमेरामन अमोल गवाहेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.